नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी आज संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरामध्ये शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपिटीचा चांगलाच तडाखा बसलाय. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे परिसरात हाहाकार उडाला होता. जवळपास 1 तास चाललेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीनं परिसरामध्ये अक्षरशः थैमान घातलंय. यावेळी परिसरातील नागरिक शेतकऱ्यांची एकच धांदल उडालेली होती. तसेच उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. पावसानं रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी केलेलं होतं, तर या वादळी वाऱ्यानं साकूर मांडवे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीला देखील मोठा खोळंबा झालेला होता. तसेच जांबूत खुर्द आणि जांबूत बुद्रुक येथे वादळी वाऱ्यानं घरांचे पत्रे कौलं उडून गेली आहेत. या वादळामध्ये जांबूत खुर्द येथे डोंगरे मळ्यामध्ये राहणाऱ्या दस्तगीर शब्बीर पठाण यांच्या घराचे पत्रे आणि कौले उडून गेले आहेत. तसेच जांबूत बुद्रुक येथील पासोडी वस्तीवर राहत असलेल्या चांदबी फारुख सय्यद यांच्या राहत्या घराचे संपूर्ण पत्रेच उडून गेल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय. तसेच त्याच घरातील सर्व साहित्य भिजून गेलंय. वादळी वाऱ्यानं घराचा पत्रा अक्षरशः 100 फूट अंतरावर उडून गेलेला होता. यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तसेच परिसरात ठिकठिकाणी झाडे वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली आहेत. जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्द रस्त्यावर झाड पडल्यानं जवळपास 1 तास रस्ता बंद झालेला होता. मात्र उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी तातडीने धाव घेत नागरिकांच्या सहाय्यानं रस्त्यावरील झाड बाजूला करत रस्ता खुला करण्यात आलाय. यावेळी प्रशासनानं तातडीने पंचनामे करावे अशी मागणी आता उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी केली आहे.